हाय हॅलो गायज नमस्कार अँड वेलकम टू माय चॅनल अँड इन दिस व्लॉग. तुम्हा सगळ्यांचं माझ्या या व्लॉगमध्ये स्वागत आहे. सो जसं की तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल की हा व्लॉग कशाबद्दल आहे आणि खूप वेळ लागला मला हा व्लॉग बनवायला किंवा थोडंसं म्हणजे मी खूप अनशुअर होती, थोडी नर्वस होती की लाँग फॉर्म व्हिडिओज बनवू, कसे बनवू, काय बनवू मला नव्हतं समजत. पण फायनली आज थोडी हिंमत दाखवून मी हा व्लॉग आज शूट करायचं ठरवलेला आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की हा व्लॉग कशाबद्दल आहे. तर मी आहे ना असं मिशोवरून खूप असे इयरिंग्स, सिन्स मला इयरिंग्स खूप 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 आवडतात आणि मिशोची ज्वेलरी पण खूप खूप चांगली असते. सो मी काही ज्वेलरीज म्हणजे इयरिंग्स ऑर्डर केले होते, ते सगळे मी आता या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो आता जास्त बडबड न करता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. सो लेट्स कॅच इन टू मी. असे काही इयरिंग्स आहेत जे मी ऑर्डर केलेले होते. मी सुरुवात आहे ना ह्याच्यामध्ये सुरुवात मी इंडियन ज्वेलरीपासून करते, कारण ह्याच्यामध्ये फक्त 2च इयरिंग्स आहेत इंडियनचे, ते मी पहिले दाखवते. सो लेट्स स्टार्ट विथ वन ऑफ माय फेवरेट फ्रॉम दिस हॉल. मी प्रत्येक इयरिंग्सला, प्रत्येक ज्वेलरीला माझे फेवरेटच बोलणार आहे, बट स्टील तरी पण. सो फर्स्ट आहे ना हे असे मस्त असे थोडे राणी पिंक कलरमध्ये ना असे हे ज्वेलरी हे आहेत, काय म्हणतात, कानातली. आणि हे खूप 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 क्यूट आहेत आणि घातल्यावरती एवढे एलिगंट दिसतात ना. मी आता ह्याला ट्राय ऑन नाही करत, कारण मग हा व्हिडिओ खूप मोठा बनेल. सो मी आहे ना ह्याचं ट्राय ऑन व्हिडिओ किंवा फोटोज इथे कुठेतरी मी पॉपअप करेन. सो ते तुम्ही ट्राय करा. आणि जस्ट लुक ॲट दिस, किती भारी कलर. आणि हे साडीवरती वगैरे घातलं ना तुम्ही तर इतकं 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 भारी वाटतं ना की खूप क्यूट वाटतं. आणि ह्या सगळ्यांची प्राईस पण मी व्हिडिओमध्ये एक रेफरन्स पिक्चर असेल. सारे ज्वेलरीज माझ्या मताने 200-300च्या आतच आहेत. सो मी प्राईस पण इकडे पॉपअप करेन वरती. आता आहे नेक्स्ट इयरिंग, जी सुद्धा एक झुमके आहेत बाय द वे. आणि हे ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये येतात. जर तुम्ही कॉटनची कुठली साडी वगैरे घालतात ना त्याच्यावरती हे खूप भारी वाटतात. मी कॉटनच्या साडीवरतीच वेअर केलं होते. टाणा हे असे आहे ना, हे असे खूप असे क्यूट असे प्यारे असे झुमके आहेत आणि हे खूप सुंदर वाटतात. आणि झुमक्यातलं एवढं असं वाटतं ते सारखं ते मुलींना आवडतं ते सगळं करायला. सो हे असे खूप, आणि हे पण समवेअर अराउंड साधारण माझ्या मताने 150-200च्या आसपास ह्याची प्राईज आहे. आणि हे खूप 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 भारी आहे. मी नाही सांगू शकत की ह्याची क्वालिटी किती चांगली आहे. असं तुम्ही एकदा ऑर्डर करून बघा. सो हे होते माझे इंडियन इयरिंग्स. तुम्हाला आता मी दाखवते माझे वेस्टर्न इयरिंग. सो आताचा मी इयरिंग तुम्हाला दाखवते, सो ते आहे ना आय थिंक कोरियन इयरिंग्समध्ये काउंट होतो. सो हे असं खूप क्यूट, लाईक लुक ॲट दिस मास्टरपीस. लाईक इतके क्यूट आहेत ना हे हार्ट. आणि ह्याला लावण्याची एक स्टाईल आहे, म्हणजे समथिंग आहे ना, ह्याला असं हे वरतून लावून मग हे हार्ट असे मागून येतात. सो मी ह्याचं पण तुम्हाला ट्राय व्हिडिओ किंवा फोटो दाखवेन. आणि हे ना खूपच क्यूट आहेत. मी तर सगळ्यांना म्हणेन की तुम्ही हे एकदा तरी मागून बघा. आणि सर मला ना आणि स्पेशली आवडते मला पर्ल असे इयरिंग. सो मला असं वाटते की हे खूप आणि अफोर्डेबल आहेत, खूप अफोर्डेबल आहेत. तुम्ही याला घेऊ शकतात आणि खरंच ते क्यूट पण दिसतात. अप नेक्स्ट जे आहेत ते पण असे एक छोटेसे असे हुप्स टाईप्स आहेत, असे बॅग डिझाईनचे. हे असे बॅग डिझाईनचे आहेत. मी असे पर्स घातल्यासारखे वाटते. आणि तुम्हाला सांगू का, हे जे मी इयरिंग्स आहेत ना हे मी आत्ता डेली वेअरसाठी वापरते. माझं कुठला पण आउटफिट असू दे, इन वेस्टर्न आउटफिट किंवा फॉर्मल्समध्ये ऑफिससाठी, मी ह्याच्यावरती हेच इयरिंग घालते. मला हे, आणि का माहिती आहे का, कारण हे समोर पण दिसत आणि हे मला आवडतात सुद्धा. सो हे तर खूपच मस्त. हा माझा पर्चेस, म्हणजे म्हणतात ना, मला हे सगळे जे पर्चेस आहेत मला ना कधी रिटर्न करायची इच्छाच झाली नाही. मला हे कारण खूप आवडतं. अप नेक्स्ट आहे ना, हे आहे चेरीचे इयरिंग्स. तुम्ही सगळ्यांनी बघितले असेल आणि हे मार्केटमध्ये पण मिळतात. इट्स नॉट लाईक फक्त तुम्हाला मिशोवरूनच ऑर्डर करायची आहे. मिशोवरती मला असं वाटतं की थोडं हे एक्सपेन्सिव्हमध्ये जातात, कारण का मार्केटमध्ये हे आपल्याला लाईक नॉर्मली 30-50 रुपयात मिळतात. पण मिशोवरती मला असं वाटते की हे खूप थोडे एक्सपेन्सिव्ह रेंजमध्ये जातात, 100 रुपये वगैरे ऑर समथिंग. पण हे कॉम्बोमध्ये वगैरे पण मिळतात, तुम्ही तेही ट्राय करू शकता. पण चेरी इयरिंग्स जरा वेगळंच आपली खासियत आहे, ते खूप जास्त क्यूट असतात. सी, ओ माय गॉड हे किती क्यूट आहे. आणि मला ना चेरी इयरिंग्स हवे होते. सो मी विचार केला की मिशोवरूनच मागवते. मला आधी नव्हतं माहिती की हे बाहेर पण मिळतात आणि मला लिटरली 50 रुपीजमध्ये सुद्धा मिळू शकतात. त्यावेळेला ॲक्च्युली 100 रुपीजला मिळायचे खूप, जेव्हा हे आले होते नवीन. आता हे नॉर्मली 50 रुपीजमध्ये सुद्धा मिळतात. पण मला हे घेतल्यानंतर मला रिटर्न करायची इच्छा नाही झाली. मला ठीक आहे, ओके. आणि काही घेतल्यानंतर ना, काही दिवसानंतर जेव्हा ह्याचं आय थिंक जेव्हा ते एक्सपायर्ड झालं होतं रिटर्न, त्याच्यानंतर मला हे कुठेतरी असेच 50 रुपयाला वगैरे असे दिसले होते. आय वॉज लाईक हो पण ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. घेतले आणि किती
क्यूट दिसत आहेत यार हे. सो हे पण माझे फेवरेट आहे. आणि मिशोची ज्वेलरी घ्यायची म्हणजे माहिती आहे काय, ह्याच्यामध्ये ना असे क्यूट डबे मिळतात ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्वेलरी मिळते आणि यु नो ना मुलींसाठी खूप अशी क्यूट लिटिल थिंग्स मॅटर फॉर गर्ल्स. इफ यू नो यू नो. अप नेक्स्ट जे आहे ना, आता कानातली माझे सगळे संपलेले आहेत. सो आत्ता जे मी तुम्हाला दाखवते ते आत्तापर्यंतचं मला असं वाटत होतं की हे मी जेव्हा ह्याला ऑर्डर केलं ना तर मला असं वाटलं की हे कसं येईल काय येईल. आय वॉज बिट म्हणजे मी अनशुअर होती याच्याबद्दल की हे कसं निघेल. बट तुम्हाला मी दाखवते हे किती भारी निघालं आहे. सो अप नेक्स्ट इज, तुम्हाला आवाजून कळत असेल की बांगड्या आहेत पण दाखवते मी. सो हा असा ना बँगलचा सेट आहे, दिसतं स्टॅक. आणि हा स्टॅक एवढा सुंदर आहे ना, मी घातला पण आहे याला आणि घातल्यावरती इतकं सुंदर वाटतो ना हा. म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत की हा स्टॅक जो मी घेतला आहे ना ह्याच्याने हा परचेसने मी इतकी हॅपी होती की मला. आणि हा समथिंग आहे ना 110-120 रुपयाच्या आसपास मी काहीतरी घेतला होता. आत्ता काय प्राईस आहे मला माहिती आहे, मी दाखवेन काही पॉपअप करीन. पण मी त्यावेळेला हा 110-120 रुपयाला घेतला होता. आणि आय वॉज लाईक भाई इसको तो मैं रिटर्न. मला सुरुवातीला जेव्हा आलं ना तेव्हा मला असं वाटलं होतं की यार मी वेस्टर्नवरती बांगड्या कशा घालूया. पण जेव्हा मी घातला ना तेव्हा एवढा सुंदर वाटत होता. मला असं ना काढायची इच्छा नव्हती होत. आणि लिटरली म्हणजे मी लाईक काय बोलू, आय वॉज सो हॅपी विथ दिस परचेस. तुम्ही ह्याला ना कसंही स्टॅक करू शकता. तुम्ही आता जसं मी दाखवलं फुल बांगड्या तुम्ही ह्याला घालू शकतात किंवा तुम्ही ते 2 कडे आहेत ना तेही तुम्ही ह्याच्यामध्ये फक्त घालू शकता. हे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही अशाप्रमाणे हे याला 2 घालू शकता, ते पण खूप छान दिसतं. प्लस किंवा तुम्हाला जर असं नको असेल तर तुम्ही ह्या बांगडीसोबत ही बांगडी आणि ह्याच्यासोबत तुम्ही याला घालू शकता. किंवा तुम्हाला वाटत असेल की तुम्ही याच्यामध्ये तुमचं घड्याळ पण लावू शकतात. आणि नाही तर तुम्ही ही जे नुसतं जो हा कडा आहे ह्याला पण तुम्ही तुमच्या वॉचसोबत घातलं तरीही खूप 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 सुंदर वाटेल. मस्त वाटते हे. आणि आता मला याला घालायची इच्छा होत नाही आहे. सो मी याला आता असंच ठेवते. एक इयरिंग मला तुम्हाला दाखवायची राहिली ती म्हणजे ॲक्च्युली आहे ना असे खूप असे छोटे कानातली होते मिशोवरती जे आहे ना मला फुल सेटमध्ये किंवा कॉम्बोमध्ये मिळत होते. आणि मी विचार केला तर मागून बघते काय आहे ते. सो हा असा जसा बॉक्स आलेला आहे मला. आणि ह्याच्यामध्ये खूप असे ना असे खूप असे याच्यामध्ये खूप असे ना छोटे पीसेस आहेत कानातल्यांचे. याच्यामध्ये जवळजवळ माझ्या मताने 10 ते 15 पीसेस आहेत कानातल्यांचे. मी जर तुम्हाला एखाद्या कुठला दाखवायचा म्हटलं ना तर तो तुम्हाला मी आता हा दाखवते. आणि खूप क्यूट आहे. जर तुम्हाला लहान आणि मिनिमल असे छोटे डिझाईन जर तुम्हाला आवडत असेल ना कानातल्यांची तर माझ्या मताने हा तुम्ही परचेस केला पाहिजे. ह्याच्यामध्ये ना हे असे बटरफ्लाय होते, असं छोटं बटरफ्लायचं काही आता हे कसं दाखवू मी, हे बघा तुम्हाला समजेल. हे असं मी दाखवते म्हणून पडलं सगळंच पडते. हे जे छोटे इयरिंग्स असे होते ह्याच्यामध्ये खूप छोटे आणि खूप डिफरंट व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये. एक स्टारमध्ये आहेत, मूनमध्ये, हे पण आहे बाय द वे स्नेकसारखं. सो हे सगळे असे ह्याच्यामध्ये आहेत. आणि मला असं वाटते की हे जे आपण असे डेली कॉलेज मुली किंवा ऑफिसच्या ज्या मुली आहेत त्या हे प्रकारचं तुम्ही घालू शकतात कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल डिझाईन्स मिळतात. सो मी मागवलं होतं आणि हे समथिंग मला 170-180ला पडलं होतं. आणि आय वॉज लाईक ओके बिकॉज एवढे सगळे त्याच्यामध्ये व्हरायटीज होते. दुसरी जी गोष्ट आता मी तुम्हाला सांगते ती एक गोष्ट अशी आहे जी आता सिन्स आपण थोडीशी की ज्वेलरी मागवली आहे तर माझं असं होतं की ज्वेलरी ऑर्गनायझर पण आपण मागवूया. सो मी एक खूप क्यूट असं ज्वेलरी ऑर्गनायझरही मिशोवरून मागवलं होता. हा असा ज्वेलरी बॉक्स आहे. सो बेसिकली खूप 100-150मध्ये आपल्याला वाटतं मिळतो. आणि हा असं ओपन केला की हा असं याच्यामध्ये स्टोरेज आहे थोडं. आणि ह्याच्यामध्ये मी आत्ता स्टोरेज करते. कुठे जर बाहेर जायचं असेल ना तर आता मी हाच घेऊन जाते. याच्यामध्ये माझी सगळी ज्वेलरी राहते, माझे नेक पीसेस, माझे इयरिंग्स. आणि एक इयरिंग जे मी तुम्हाला इथे दाखवते ते मी मिशोवरून नाही मागवलेत बट सेम ज्वेलरी आहे ना मिशोवरती अवेलेबल आहे. सो हे जे मी कानातले घातलेले आहेत व्हेरी प्रिटी, एवढी कोरियन वाईब देते ना. हे असं खाली आलं असं बो आहे आणि वरती असे पर्लचे ना छोटे असं डिझाईन आहे, छोटासा हार्ट आहे. आणि इतका सुंदर वाटतो ना हा म्हणजे हा पीस. मला आय एम जस्ट इन लव विथ दिस इयरिंग. मी याला ऑफलाईन घेतलेले पण ह्याचं हा सुद्धा अवेलेबल आहे मिशोवरती. मी याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवून देईन. तर तुम्हाला जर हवं असेल तुम्ही चेकआउट करा. दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. आणि आय होप
की हा ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल, हा हॉल तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. मी आता नेक्स्ट आहे ना व्हिडिओ जो असणार आहे तो मी मिशोच्या नेक पीसेसवरती बनवणार आहे. बिकॉज मी कधीही आत्तापर्यंत मिशोवरून नेक पीसेस ऑर्डर नाही केलेले आहे. सो मी ते आता करणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी मिशोवरून जे मी नेक पीसेस मागवते ते येणार आहे. So I hope you guys have liked this video and please let me know in a comment section की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. सो मी पुढे असेच व्हिडिओ बनवत राहील. ओके बाय.